नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 19 मे 2026 आणि मी संभाजीनगर रेल्वे स्टेशन आहे आणि मी जात आहे नेपाळ काठमांडू त्या तिकडं. आणि माझ्यासोबत जवळपास 40 जणांचा ग्रुप आहे. आम्ही नेपाळकडे जात आहे. तर जाता जाता एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देऊन जाणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, अंदमान निकोबार मान्सून दाखल झाला आहे आणि तिथून प्रवास पुढे सुरू केला आहे आणि तिथून आता 26-27 मेच्या दरम्यान तो केरळला येणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण की यावर्षी जूनच्या मध्ये 5-6-7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि तोपर्यंत शेतीचे कामे करून घ्यायची. पण त्या अगोदर हे मान्सून दाखल अगोदर होण्याच्या अगोदर मेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 27-28च्या नंतर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली, सातारा, पुणे, कोकणपट्टी, माता ह्या परिसरामध्ये तिकडं जरा जास्त पाऊस राहणार आहे. तिकडं म्हणजे 20 तारखेपासून तिकडे पावसाला सुरुवात होणार आहे. घाटमाता, पुणे, कोकण, सातारा, सांगली त्या पट्ट्यामध्ये. पण महाराष्ट्रात मात्र उर्वरित भागात मात्र मेच्या शेवटच्या आठवड्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या हलक्या स्वरूपाचा, कुठं काही ठिकाणी जोरदार पाऊस, वारे, विजासहित पाऊस पडणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. आज आहे 19 मे 2026. मी नेपाळ आमच्या ग्रुपसोबत आमच्या जवळपास 40 जणांचा ग्रुप आहे. आम्ही नेपाळ काठमांडू तिकडे जात आहेत आणि जाता जाता मुद्दामून या ठिकाणून संभाजीनगरहून अंदाज दिला आहे. धन्यवाद.